गुरुदैव दत्त. श्री गुरुचरित्र अवतरणिकेतील कृतज्ञता. श्री गुरुचरित्र अवतरणिकेतील 104 ओवी अत्यंत भावपूर्ण आणि कृतज्ञतेची आहे. श्री गुरुरायाचे धरुचरण, सिद्धमुनी ते करुवंदन, नामधारका करू नमन, ऐसे करी नारायणा. या ओवीमधून श्री गुरुचरित्राचे आपल्यासारखे असंख्य वाचक अंतःकरणातील श्रद्धा, नम्रता आणि कृतज्ञता प्रकट करतात. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या पवित्र श्री चरणकमलांना नमन करून प्रथम त्यांच्या कृपेसाठी तळमळीची प्रार्थना करावी, कारण त्याशिवाय सगळंच अशक्य आहे. अक्षरशः दीपस्तंभ असलेलं श्री गुरुचरित्र आपल्यापर्यंत पोहोचण्यामागे श्री सिद्धमुनी आणि सरस्वती गंगाधर या दोघा महात्म्यांचं अमूल्य योगदान आहे. श्री सिद्धमुनींनी आपल्या तपोबलानं आणि गुरुभक्तीनं श्री गुरुचरित्राची कथा सरस्वती गंगाधरांना प्रथम कथन केली आणि त्यांचं हे कथन म्हणजे साक्षात श्री गुरुसेवेचं फळ आहे. सरस्वती गंगाधरांनी अत्यंत निष्ठेनं, विनयानं आणि लोककल्याणाच्या भावनेनं श्री गुरुचरित्र लेखनबद्ध केलं. त्यांच्या लेखणीमुळेच आज असंख्य भक्तांना श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या लीला, उपदेश आणि कृपेचा अनुभव घेता येतो. आणि म्हणून प्रत्येक वाचकानं श्री गुरुचरित्राचं पठण करताना प्रथम श्री गुरुरायांचे चरण स्पर्श करून, नंतर श्री सिद्धमुनींना वंदन आणि नंतर सरस्वती गंगाधरांना नम्रपणे नमन करणं अत्यावश्यक आहे. आध्यात्मिक परंपरा ही कृतज्ञतेवर उभी असते. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू, कथनकर्ते श्री सिद्ध आणि लेखक सरस्वती गंगाधर या तिघांचे धन्यवाद व्यक्त केल्याशिवाय श्री गुरुचरित्र वाचन पूर्ण होत नाही. अशा प्रकारे भक्ती, नम्रता आणि कृतज्ञतेचा मार्ग दाखवणारी ही ओवी आहे. गुरुदैव दत्त.